पीठ नाही जमिनीच्या मातीला, कसल्याशिवाय पीठ नाही जमिनीच्या मातीला, तेव्हा वाचून जोत नाही समयीच्या वादीला. आणि रसिको आपल्या टाळ्या वाजून किंमत नाही कलाकाराच्या कलेला. मध्ये वावा ना म्हणाला तुम्ही महको तो ऐसा महको, महको तो ऐसा महको कि बहारों को होश आ जाए. महको तो ऐसे महको कि बहारों को होश आए. ताली बजाओ तो ऐसी बजाओ कि कलाकार में जान आ जाए. अतिशय सुंदर आमचे आजी माझे विद्यार्थी इथे जमलेले आहेत. आमचे स्वतः साहेब त्या इथे दुसरी त्यांची मीटिंग कॅन्सल करून तुमचे कार्यक्रम बघायला बसले आहेत. त्याच्यासाठी तर जोरदार टाळ्या वाजवा आपण. धन्यवाद साहेब. लहान मुलं आहेत, मोठी आहेत. एक साऊंड इव्हेंट्स आपल्या समोर सादर करतोय. दुरून जेव्हा हेलिकॉप्टर जवळ येतं आणि जवळून दूर जातं, त्या हेलिकॉप्टरचा आवाज आपल्या कानावरती कसा येतो? हेलिकॉप्टरचा साऊंड इव्हेंट्स. आणि बघा आपल्या रोडवरती कधी कुत्रे दिसतात, ते भुंकतात, ते जशी भाषा बोलतात ते बघा काय बोलत असतात ते आपल्याला कळतं की मी आतमध्ये येऊ काय पहिला कुत्रा म्हणतो. कारण परमिशन घ्यायला लागते. तो दुसऱ्या गलीचा कुत्रा त्याच्या गलीत जातो, तो परमिशन घ्यायला लागते मी आतमध्ये येऊ काय. समोरचा म्हणतो ये, तिसरा कुत्रा समजावतो या निघून जा, पहिला कुत्रा म्हणतोय मी आतमध्ये येऊ काय. समोरचा म्हणतो ये, तिसरा कुत्रा त्याला समजायला येतो. आणि पुराण्या नावाची स्पीड इंजिन रेल्वे जेव्हा स्टेशनवर जेव्हा सुटते तेव्हा तिचा आवाज कसा असतो, पटरीवर निघते तेव्हा तिचा आवाज कसा असतो, बोगद्यातून जाते तेव्हा तिचा आवाज कसा असतो, आणि जेव्हा थांबते तेव्हा तिचा आवाज कसा असतो. स्पीड इंजिन रेल्वे साऊंड. वरती करा ना सर. स्टेशन सुटते माइक साइड में रख. आणि बघा प्रत्येकाला काही सवय असते, म्हणजे प्रत्येकाला गाड्यातून बोलायची सवय असेल तर समोरची एक आमची समोर लेडीज राहते ती गाड्यातून एक मुलगी केस विंचते बघा गाड्यातून कसं मग आजा आजा दिवस लग्नाचे आलेले जो तो आपल्या कोणाचं तरी नातेवाईकाचं लग्न असतं तिथे लग्नाला जातात आणि आपल्याला पाकिट करतो ना वसूल केले पाहिजे ना पैसे. एवढे पैसे आपण म्हणतो म्हणजे वसूल केले पाहिजे. मग ताट घेऊन जातात भात
पुऱ्या हे ते सर्व भरून जातात एकदम ताट एकदम, आणि आपण असं कोपऱ्यात जाऊन बसणार खाणार तितक्या कॅमेरा घेऊन पुढे खाऊ दे. आणि त्या लग्नामध्ये नाव घे नाव पद्धत असते आपल्या मराठीमध्ये तर आहेच. तर ती नवी नवरी आता आमच्या विजय भाऊंचं भाजीचं लग्न झालं, हे लग्नाला गेले होते आणि ती नवी नवरी नाव घेते बघा कसे, आणि विजय भाऊ त्यांना अगदी रिस्पॉन्स देतात कसे. नवी नवरी नाव घेते हंड्यावर हंडे पाच. हंड्यावर हंडे पाच. दहा झाले. हंड्यावर हंडे पाच. 15 झाले. हंड्यावर हंडे पाच. तुझ्या नवऱ्याला घेऊन नाव घेते माझी बायकोची नाव घेते नाही विजय भाऊची नाव बायको नाव घ्या नाही. ताटात वाटी वाटी ताट खोबरं ठेवलं किसून किसून. ताटात वाटी वाटी ताट खोबरं ठेवलं किसून किसून. विजय भाऊ बसते दुसरी त्याला घेताना काटून पुसून. आणि तिचा उत्सव मग एक म्हातारी बाई आली. म्हातारी बाई नाव घ्यायला बाबा पण नाव घ्यायचं कसं नाव घेते आता तिने नाव घ्यायला लागलं. बघा बघा नाव घेते हा. गणपतीच्या देवळात चालली होती आरती. गणपतीच्या देवळात चालली होती आरती. ते गेले वरती आणि मी आले खालती. रात्री सपनात येऊन म्हणजे अगं म्हातारे तू काय करते खालती, तुम्ही आता वरती. प्रत्येकाला भाषा आली पाहिजे, मराठी असो हिंदी असो इंग्रजी असो. आणि आता तर आपल्या संस्थेने स्पॅनिश भाषेचा आपल्या शिकायला मुलांना केलेला आहे. आणि आता पण आपण हे परफॉर्मन्स बघितला की स्पेनिश भाषेचा आणि नवीन नवीन उपक्रमाबरोबर स्पेनिश भाषा आपण शिकतोय. जर एका संस्थेसाठी नंबर 1 असलेल्या संस्थेसाठी पायरी रिलिजन ट्रस्ट साठी जोरदार काय वाजूया आपण. त्यांच्या पूर्वीच्या काकू आहे त्याला मराठीमध्ये जमत नाही. मराठीचा काय हिंदीचा प्रॉब्लेम इंग्लिशचा प्रॉब्लेम. एक दिवशी त्याच्या पिठामध्ये प्रॉब्लेम झाला म्हणून ती चक्कीवाल्या भैयाकडे ती भांडायला गेले आणि काकू हिंदीमध्ये कशी त्याला खडसावते बघा. ए मेना भैया ओ तुम्हें वो कड़का दर्द है वो बराबर नहीं दड़ा तो हमारा गाड़ी का ताला तो ऊपर रखा था क्या. तो सुबह बढ़ने को कहीं बढ़ाच नहीं लाटाच नहीं हमारे एवढा उपस्थित होते गया ना. असं हिंदी तर इंग्लिश किती पॉवर दुसरी विचार करा. शेजारच्या एका फडणवीस आमलेट कसं बनवायचं काकू सांगते बघा. हॅलो फडणवीस सॉरी फाईन थँक यू सॉरी हो. हाऊ मेक ऑमलेट अगं वेडी जी टेकन तवा 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 टन टन तवा and put on the gas. Then take a pile and then take one long mirschi. Oh, mirschi. Cut it, put it, cut it, put it, cut it, put it, cut it, put it, and put on the tawa. So mirschi is very garam. So mirschi tar. And then take a corn, ten is right corn. Pocket English now, pardon English. Cut it, put it, cut it, put it, cut it, put it. अगर और किस काय मिले और किस काय मिले कांदा चिरिंग ना सो आई वेरी कमिंग टू पानी and put on the tawa. Then take on egg under but it is कोंबड्या no कोंबडा. Then put on the tawa. Then take on long zara you know zara अगर भोको zara coming आजूबाजू टू वारा. Then pushing the towel on it. Like somebody neither what no जा सकेंगे because करती समझ लो ज़्यादा फिल्म स्टार के आवाज हमने उस सादर करते हैं वावा ज़्यादा ना आता अरे लोग तो शेर साठी वावा आता नको वावा. तर फिल्म स्टार के आवाज विचार करा की रामायण आपण टीव्ही पाहिलं असेल त्यामध्ये रावण सीतेला घेऊन पळवतो तो या काळात जन्मला तेव्हा सीता नको राम भारी पडतो. आपण प्रत्येक फिल्म स्टारच्या बायका पळूया. तो प्रत्येक फिल्म स्टार रामायणावर आपली बायको कशी परत बघेल एक 2-3 कलाकारांचे आवाज आपल्याला सादर करतोय नक्कीच आपल्याला आवडतील. मिळू फुलेची बायको
रावण पळवतात तर निळू फुले आपली बायको कशी फार म्हणते रावणाकडे निळू फुले. बायको परत आली पाहिजे. गावचा सरपंच नाही तर तुम्हाला असं ना पटवून टाकू की उद्या टीव्हीवर फोटो आपण यांना पाहिलं का आमची बायको वाड्यावर पोती झाली पाहिजे. आणि कॉमेडी शक्ती कपूर जर का असेल तर शक्ती कपूर आपल्या स्टॅनमध्ये रावणाने बायको कशी करत मागेल. शक्ती कपूर बाबू मी स्वतः बैठ है आपण त्याच्या आंब्या और तुम तो मारने नंबर 14 जानते हो. अब रावण तूने मेरे बेबी देते हैं मेरी लली को वापस देते हैं. आणि सर्वांचा आवडता स्टार शाहरुख खान जर का असेल तर शाहरुख खान आपल्या शहरामध्ये रावणाने बायको कसा करत मागेल. शाहरुख खान अगर किसी चीज को सिद्ध से चाहो तो कोई कहना दूसरे साजिश मिलते थे. अरे हमारी गौरी को वापस दो. आणि जॉनी लिव्हर असेल तर जॉनी लिव्हर आपल्या स्टाईल में जॉनी लिव्हर आणि जर का लक्षात बेर्डे असते तर आपले सर्वांचे लाडके मराठीतील जाती मुंबईपासून गावात प्रत्येक सर्वांचा आवडता लक्षात बेर्डे जो आपल्याकडे आहे. सेम टू सेम आवाज ऍक्टिंग सेम त्यांनी शाबासकी सुद्धा मला दिलेली आहे त्यावेळेला. तर लक्ष्मण बेर्डे जर का असते तर लक्ष्मण बेर्डे रावणाकडे जाऊन आपली बायको कशी फार मागली असती. लक्ष्मण बेर्डे थँक्यू. हे कलाकारांचे आवाज पाहिजे की हे समजा निळू फुले आणि कुत्रे काय लागले तर निळू फुले कुत्रे कसे विकतील आणि याला लक्ष्मण बेडे जर आले तर लक्ष्मण बेडे आपल्या स्टाईलमध्ये कुत्रे कसे विकत घेतील. निळू फुले कुत्रे विकते. कुत्रा घ्या कुत्रा काळा कुत्रा देशी कुत्रा इलायची कुत्रा द्या कुत्रा द्या. लक्ष्मण बेडे अरे वा कुत्रा विकतोय काय छान छान. हा कसा तुला कुत्रा 5,000 रुपये. 5 रुपये नको बाबा एवढा महाग नको नको. चांगला घेऊन जा. नको नको बाबा हा कसा तुला कुत्रा. हा लय चांगला आहे 2,000 रुपये. 2,000 रुपये. अरे वा चोराला पकडतो ना. चोराला पकडतो फक्त तो चोर दाखवा लागतो. नको नको असला नको बा कुत्रा. अरे वा वा हा कसा तुला कुत्रा. अरे छान छान कुत्रा. अरे वा वा सफेद सफेद कुत्रा. वा वा अरे काय केलं काय. मला लांब लांब केसाचा कुत्रा खूप आवडतो. वा मी त्याच्या तोंडाचा बुक्का घेतला. अरे लेका याला का. अरे लेका त्याच्यात कोण आहे का. लांब लांब केस तोंड कुठे हा कसा कुत्रा. हायला चांगलं 500 रुपये. 500 रुपये. अरे वा त्याचा कलर वगैरे जातोय ना. कलर अजिबात जात नाही फक्त धुवायचं नाही. तरी पण घेऊन जातो दिवशी गटार पडलो आणि गटार पडला ते कलर घेतो लक्षात वाईटात तो. तुम्ही सांगितलं कलर जात त्याचा कलर गेला. तुला मी पहिलेच सांगितलं याला धुवायचं नाही डायरेक्ट लॉन्ड्री ड्रायगिंग टाकायचं. ड्रायव्हिंगला कुत्रा मेला असतो म्हणजे कुत्रा मेला असता पण कलर नसता गेला. कलाकारांचे आवाज वेळ कमी आपल्याकडे
एक आता बघा आपल्याकडे मराठी आई आहे किंवा इंग्लिश मध्ये आई आहे आणि हिंदी आई आहे आणि मराठी आहे. समजा रात्री झोपताना तुम्हाला म्हणतात ना, रात्री इंग्लिश मिडियमची आई काय म्हणणार मुलाला? गुड नाईट आहे ना, गुड नाईट म्हणतात. आणि हिंदी मिडियमची आई शुभरात्री, बरोबर शुभरात्री. आणि मराठी आई अरे मेल्या मुलग्या आग लावत्या मोबाईल आणि झोप आता. मोबाईलचा कमी वापरा. त्या मॅडमाने त्या कवितेने सांगितलं की तुम्ही पुस्तकं वाचा, तर पुस्तकं जास्तीत जास्त वाचायचा प्रयत्न करा. मोबाईल बाजूला ठेवूया, पुढे जाऊया. एक वार म्हणजे आपण म्हणतो की कारगिलमध्ये जे युद्ध झालं त्यामध्ये भारत जिंकला होता. तर मी तो वार तसा म्हणजे हेलिकॉप्टरचा आवाज आणि गन मशीन वगैरे आणि नंतर मग जवानांना तुम्ही साथ द्यायचे. एक छोटासा समावेश कारगिल युद्ध. प्रकारे भारतची चीज झालेली आहे कारगिलमध्ये. वंदे भारत माता की. धन्यवाद. बराच वेळ घेतलेला मी आपला. आणि एक जाता एक लक्ष्मण बेडीचे 2 ओळी आपल्या समोर सादर करतोय. ज्या कांबळे सरांनी मला सांगितलं की तुम्ही सादर कर. आणि खरंच आहे पुढच्या जीवनामध्ये त्यावेळेला अगदी डोळ्याचा जेव्हा असं होता एक होता विदूषक. आता आपण कॉमेडी मध्ये एक छोटासा 2 ओळींचा सिरियस सीन आहे. लक्ष्मण पेठे विदूषक मध्ये काय म्हणतो जाताना? लक्ष्मण पेठे बायबाप आजवर आम्ही खाता हलविला, तुम्ही हसलात. आम्ही केसावरून हात फिरवला, तुम्ही हसलात. बायबाप हसिवता कधी तुमच्या नजरेआड झालं तुम्हाला कळलंच नाही. आठवण ठेवा, लक्षातही ठेवा. धन्यवाद सर्वांना. पुन्हा धन्यवाद. ज्या इथे मला संधी दिली त्याबद्दल अजून काय डान्स आपल्याकडे याबद्दल आपले शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, पर्यवेक्षक मॅडम, गरज मॅडम, सांस्कृतिक प्रमुख आपल्या सावे मॅडम आणि पूर्ण त्यांची समिती आणि सर्व मला प्रोत्साहन देणारे शिक्षक आणि तुम्ही समोर बसलेले आमचे विद्यार्थी, माझी पाठीमागे असलेले माझी विद्यार्थी आणि आई वडील आणि नेहमीच प्रोत्साहन देणारे ट्रस्ट यांचा मी सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या सर्वांना एक सॅल्यूट म्हणजे आपल्याला सर्वांना अगदी मानदंड देतोय, आपल्याला साष्टांग नमस्कार करतोय. हा बदल कदाचित असेली नसेली नक्कीच आपल्याला सर्वांचे आभार मानतोय आणि आपल्याला धन्यवाद देतोय. धन्यवाद.